जवळपास आता राजकीय काहीतरी वेगळं घ्या. चला मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमधले जे स्थानिक आहेत त्यांनी आता आत्महत्या आंदोलन सुरू केलेलं आहे. न्याय मिळत नाही म्हणून काय नेमकी साहेब संतोष देशमुखांचा जो प्रकार हत्येचा झालेला आहे त्या संदर्भामध्ये अनेक वेळा मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आयजींच्या नेतृत्वाखाली SIT नेमलेली आहे, ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे, काही लोकांना अटक झालेली आहे आणि आमची शिवसेना म्हणून देखील भूमिका हीच आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि याच भूमिकेतनं शिवसेना म्हणून मी देखील संतोष देशमुखांच्या बंधुराजांची भेट घेतली होती, त्यांच्या कुटुंबाची देखील भेट घेतली होती आणि शिवसेना म्हणून आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नीलमताई गोरेंनी जे काही विधान केलेलं आहे त्या विधानावरती बावल उठलेला आहे. ते म्हणतात 2 वर्षांनी काढत की पद मिळतं, असं काही घडलंय का? अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मला असं वाटतं की हा प्रश्न त्यांना विचारलेला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांच्याकडनं त्यांनी असं सांगितलं की बोलता बोलता त्या संदर्भात बोललेले आहे. आता ते जे बोललेले आहेत जर त्यांना तसा प्रश्न विचारलाच नसता त्या व्यासपीठावर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. आता त्या पद्धतीचा प्रश्न कदाचित विचारल्यामुळे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तरावर त्यांची भूमिका त्यांनी आज देखील स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे ज्यानं उत्तर दिलं त्यांनी त्याच्या उत्तरावर स्वतः भाष्य केल्यानंतर मला काय बोलायची आवश्यकता नाही. साहेब, आपणही त्यांच्यासोबत काम केलेलं आहात युतीमधून. आपल्यासोबत असं काही प्रकार घडलेला आहे का? कसला प्रकार? म्हणजे पदाच्या संदर्भातला. हे बघा, प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असू शकतात. मला जे काय अनुभव आले ते मला कदाचित प्रसारमाध्यमांना सांगायचे नसतील. साहेब, गेल्या वर्षीपर्यंत चिपळूणमध्ये गाळ काढण्याचं जे काम झालं त्यावेळेला इरिगेशन डिपार्टमेंटची फार मोठी मशिनरी होती. त्यावेळेला फक्त 3-4 पोकलेन आणि 5-6 डंपरनीच काम चालू आहे. आत्ताच मी चव्हाण साहेब होते, शेखर निकम सर होते, आमचे सचिनजी होते, आमचे सगळे पदाधिकारी होते. आत्ताच मी त्याचा आढावा घेतलेला आणि त्याच्यामध्ये नक्की भविष्य काळामध्ये बदल होईल. दुसरी गोष्ट, नाम फाउंडेशनने चिपळूणमध्ये काम करावं यासाठी एका GRमध्ये काहीतरी करेक्शनचं काम झालेलं आहे. नदी संवर्धनचा उल्लेख त्या GRमध्ये नसल्यामुळे नाम फाउंडेशन येऊ शकत नाही. त्या बाबतीमध्ये नाम फाउंडेशन आणि मुख्यमंत्री महोदयांची देखील चर्चा झालेली आहे, शिंदे साहेबांची देखील चर्चा झालेली आहे, संजय राठोड साहेबांची देखील चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना जो बदल पाहिजे तो करून आम्ही देणार आहोत. संजय राऊत मी का बोलावं ना? राजन साळवींनी इकडे प्रवेश केल्यानंतर राजन साळवींनी लोकशाहीतला एक भाग म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. राजन साळवी इकडे आले म्हणून ते तिकडे येत आहेत, ते काही लोकशाहीतलं त्यांचा प्रकार करत असतील. माझं म्हणणं आहे की आता मी चिपळूणमध्ये आलो तर मी चिपळूणमध्ये का आलो हा प्रश्नच येऊ शकत नाही. मी उद्या रत्नागिरीमध्ये गेलो होतो, उदय सामंत रत्नागिरीमध्ये का गेले? शेवटी तो लोकशाहीतला भाग आहे. त्यांना त्यांचा पक्ष टिकवायचा असेल, त्यांना त्यांच्या पक्षामधले कार्यकर्ते टिकवायचे असतील, त्यांच्या येण्यावर आक्षेप लोकशाहीतले आम्ही कार्यकर्ते कोण घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांचा जो दौरा जिल्ह्याचा आहे त्याच्याकडे मी लोकशाहीतला एक भाग म्हणून बघतो. साहेब, आपण नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्या भेटीमागे बरेच संकेत चर्चेला आहेत. आगामी महानगरपालिका निवडणूक तर आपण काय सांगा? त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की मध्ये एका विवाह सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का? उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे त्यांच्या घरगुती समारंभामध्ये जरी एकत्र आले तरी अशी बातमी येते की ते आता एकत्र येतील का किंवा ते येऊ शकणार नाही. शेवटी हा दोघांचा प्रश्न आहे ना. ते दोघं एकत्र तिथं भेटल्यानंतर त्यांच्या मनात काय आहे, त्यांचं काय बोलणं झालं हे मी त्रयस्थ म्हणून कसं काय त्याचं उत्तर देऊ शकतो? ह्यांनी जे मला विचारलं, मी राजसाहेबांना भेटलो हे मी परवा देखील सांगितलं की माझ्या एका विश्व मराठी संमेलनाला ते आलेले होते. त्याच्यानंतर त्यांची माझी भेट झालेली नव्हती. फोनवरचं निमंत्रण स्वीकारून मोठ्या मनानं ते त्या कार्यक्रमाला आले होते. माझी जबाबदारी आहे की ज्या व्यक्तीनं मराठी भाषेसाठी नुसतं फोनचं निमंत्रण स्वीकारून ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांना भेटून त्यांचे आभार मानणे. आणि मी सांगितलं सचिन कदम यांनी जिल्हा प्रमुख पदाच्या सोबत त्यांच्या सगळ्या पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला. आज तुमच्यासोबत दिसतंय. आज मी सदानंद चव्हाण साहेबांच्या आणि सचिन कदमांच्या मध्ये बसलेलो आहे. याचा अर्थ तुम्ही काय समजायचं तो समजा. एकत्रित आपण जर पाहिलं तर प्रसार माध्यमासमोर तेच होतं, भास्करांचं कौतुक होतात आणि भास्करांचं स्टेटस चर्चेमध्ये होतं. काय सांगा आता काय नक्की करायचं मी हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. सचिन कदम उजव्या बाजूला बसले तरी बातमी, भास्कर जाधवांबद्दल मी चांगलं बोललो तरी अडचण, वाईट बोललो तरी अडचण, नाही बोललो तरी अडचण, हसलो तरी अडचण, त्यांच्याबरोबर नाही हसलो तरी अडचण. त्याच्यामुळे भास्करराव जाधवांनी मी नक्की काय करावं हे तुम्हीच आता आम्हाला सांगा, तसं आम्ही आता वागत जाऊ.